हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा आपल्या शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज आपण खूप कमी साईजच्या म्हणजे 30 साईज 30.5 साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. तर या अगोदर आपण प्लस साईजच्या ब्लाऊजची कटिंग बघितली होती. ती ही साईज खूपच कमी आहे. तर यानुसार या साईजमध्ये काय बदल करायचे, तर या साईजची आपण कटिंग बघणार आहोत. तर प्रिन्सेस कटमध्ये असणारे दोन्हीही डीप नेक असणारे. तर हे बघा, मी असं पार्ट इथं ड्राफ्ट करून घेतले. हा आपला फ्रंट पार्ट असणार आहे. अशा पद्धतीने आहे हुकपट्टी असणार आहे. पुढचा गळा राऊंडच आहे आणि बॅकचा देखील राऊंड आहे. तर इथं बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायची, ब्लाऊज बॅक नेकची आपले हे मेजरमेंट आहे. शोल्डर आहे 13, ब्लाऊजची उंची 14, छाती 30.5 आहे, कमर 23 आहे, शोल्डर टू अपेक्स 8.5 आहे, अपेक्स टू अपेक्स 6.5 आहे, पुढचा गळा 6चा आहे, बाहीची उंची 3 आहे, दंडघेर 9.5 आहे, तयार शोल्डर 2.5 इंच आहे. पण आपल्याला बॅकचा नेक नाही आहे. तर बॅकचा नेक आपल्याला कशा पद्धतीने काढायचा आहे ते मी इथं तुम्हाला दाखवते. हे बघा, मागचा गळा तर राऊंडच आहे तो. हे आपल्याला हे मेजरमेंट शोल्डर मायनससाठी बघण्यासाठी लागणार आहे. त्यामुळे आपण ही फ्रंटचे इथे लिहून घेतले. मी इथे बॅकचे तुम्हाला दाखवते समोर. गळा उंची तर आपल्याला नाही आहे, तर मी तुम्हाला काढून दाखवते कशा पद्धतीने काढायची ती. तयार शोल्डर आहे 2.5 इंच. आता बघा, मागच्या गळ्याची उंची आपल्याकडे नाही. आता हा बघा, हा जो बेल्ट आहे, हा बेल्टची आपल्याला चेक करायचं आहे. हा बेल्ट किती हवा आहे आपल्याला, तर आपल्याला हा बेल्ट हवा आहे 3.5 इंचाचा. हा बेल्ट 3.5 इंचाचा हवा आहे. तर आपली ब्लाऊजची उंची आहे 14. 14मधून आपल्याला हे 3.5 इंच मायनस करायचे. 14मधून 3.5 इंच गेल्यावर खाली किती उरणार आहे, 10.5 इंच. म्हणजे आपला मागच्या गळ्याची उंची किती असणार आहे, 10.5 इंच. समजलं कशा पद्धतीने काढली. हे बघा, इथून ते इथपर्यंत जो पार्ट आहे तो चेक करायचा किती आहे. त्यानंतर तो जेवढा येईल तेवढा आपल्या उंचीमधून मायनस करायचा आणि जे खाली उरेल ते आपली पाठीमागच्या गळ्याची उंची असेल. तर चला, अगोदर आपण बॅक पार्ट ड्रॉ करू, नंतर फ्रंट. याच मेजरमेंटनुसार आपण ब्लाऊजची कटिंग आणि करणार आहोत. तर चला. तर हे बघा, इथे मी असा कार्डशीट पेपर घेतला आहे. त्या कार्डशीट पेपरवर आपण सर्वात अगोदर वरतून एक स्ट्रेट लाईन देऊन घेणार आहोत. हे बघा, इथे एक सरळ लाईन देऊन घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला बॅक पार्टची मार्किंग करायची. तर बॅक पार्टला सर्वात अगोदर आपण काय करतो, ब्लाऊजच्या उंचीची मार्किंग करतो. हे बघा, टेप अशा पद्धतीने ठेवायचं आहे. ब्लाऊजची उंची आहे आपली 14 इंच. इथं मी 15 इंच मार्किंग करते. स्ट्रेट लाईन देऊन घ्यायची. त्यानंतर बघा, शोल्डरची मार्किंग करायची आपल्याला. इथं तर आपले शोल्डर किती आहे, 13 इंच आहे. तर 13चं निम्म करायचं आहे. 13चं निम्म किती होणार आहे, 6.5. तर हे बघा, इथून 6.5 मार्किंग करायची. त्यानंतर डाऊन जायचं आहे आपल्याला 1 इंच. हे डाऊन जाणं कंपल्सरी आहे, तुमची साईज कोणती पण असू द्या. त्यानंतर इकडनं गळा रुंदीची मार्किंग करायची 2.5 इंच. तर हे बघा, 2.5 इंच मार्किंग केली. आता हे आपण अगोदर जोडून घेऊ स्केलने. त्यानंतर बघा, डीप नेक आहे, त्यामुळे इथे आपल्याला डीप नेकचाच फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. आता बॅक पण डीप आहे आपला आणि फ्रंट पण डीप आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला इथं चार्ट दाखवते. आपली छाती किती आहे, 33.5 आपल्या छातीचं मेजरमेंट आहे. तर हे बघा, तर हा डीप नेक फॉर्म्युला आहे. तर आपली छातीचं मेजरमेंट कोणत्या लाईनमध्ये येते, इथं चेस्ट म्हणजे छातीचे मेजरमेंट आहे, इथं चेक करायचं आहे. तर हे बघा, आपलं पहिल्याच लाईनमध्ये येते. चेस्ट भागिले 6 करून प्लस 0.75 करायचं आहे. समजलं. तर आपली चेस्ट किती आहे, 33.5 भागिले 6 करायचं. जे मेजरमेंट येईल त्याला प्लस 0.75 करायचं आहे. तर हे बघा, आपली चेस्ट आहे 33.5, तिला भागिले 6 करून त्याच्यात प्लस करायचं आहे 0.75. तर हे बघा, मी इथं मार्किंग करते. चेस्ट भागिले 6 करायचं आणि त्याच्यानंतर जे मेजरमेंट येईल त्याच्यामध्ये प्लस करायचे 0.75. तर आपण इथं 5 इंच म्हणजे 5.25 एक मार्किंग करू.
आपण मेजरमेंटनुसारच घेतलं आहे. तर हे बघा स्ट्रेट लाईन देऊन घेतली. त्यानंतर बघा आता आपण छातीत काही प्लस करणार नाही, कारण की बेल्ट आपला 3.5 इंचचे, जास्त मोठा पण नाही. त्यामुळे आपली चेस्ट किती आहे 33.5, तिला डायरेक्ट डिवाइड 4 करायचे. तर आपली चेस्ट किती आहे 33.5 भागिले 4 करायचं आहे. तर किती येईल 7 इंचाच्या वरती, म्हणजे 7.5 इंच आणि एक लाईन. तर हे बघा इथं काहीच प्लस करायचं नाही, जेवढं आहे तेवढंच घ्यायचं आहे. तर 7 इंच वरती एक लाईन, पुढे शिलाई मार्जिन घेते मी 2 इंच. त्यानंतर बघा कमरची पण सेम तसंच आहे. कमर किती आहे आपली 23 इंच कमर आहे. तर डायरेक्ट डिवाइड 4 करायचं आहे कमरला पण. तर 23 भागिले 4 करायचं आहे. तर किती 5.25 इंच येईल. तर इथं आपल्याला 5.25 इंचावर मार्किंग करायची. त्यानंतर आपण बॅकला 1 इंचाचा टक्स घेणार आहे, त्यामुळे 1 इंचाची बॅकची मार्किंग करते. टक्सची शिलाई मार्जिन घेते 2 इंच. स्केलने आपण हे असे जोडून घेऊ. त्यानंतर बघा इथं आपल्याला शोल्डर मायनस करायचं आहे. तर आपण हे बघा इथं आपण शोल्डर मायनस चार्ट बघून शोल्डर मायनस करणार आहोत. तर आपण आपलं रेडी शोल्डर किती आहे 2 इंच आहे. तर हे बघा ह्या चार्टनुसार आपल्याला शोल्डर मायनस करायचं आहे. तर अगोदर आपण बॅक पार्ट ड्रॉ करतोय, तर आपल्याला हे मेजरमेंट लागणार आहे. मागचा गळा कसा आहे राऊंड आहे, त्याच्यानंतर मागच्या गळ्याची उंची किती आहे आपली 10.5. तर हे बघा इथे येते 9 ते 11 मध्ये आपली मागच्या गळ्याची उंची येते. नेक डीप, रेडी शोल्डर आणि नेकचा पॅटर्न. तर राऊंड नेक आहे बघा किती मायनस होते इथं बॅकला 3 इंच मायनस होते. तर आपण इथं 3 इंच मायनस लिहून घेऊ. त्यानंतर बघा फ्रंटचं पण इथं बघून घेऊ. तर पुढचा गळा कोणता आहे राऊंड आहे. पुढच्या गळ्याची उंची किती आहे 6 इंच आहे. ते बघा इथे येते 5.5 ते 6 इथे येते. तर हे बघा राऊंडने तर मायनस किती होतंय 1.5 इंच. समजलं. आपलं शोल्डर किती आहे 13 इंच आहे. 13 इंच शोल्डर आहे, त्याच्यामधून मायनस करायचं आहे आपल्याला 3 इंच बॅकला. तर किती येईल 10 इंच. ते इथून 10 म्हणजे 10चं निम्मं घ्यायचं आहे किती 5. 13 इंच शोल्डर आहे, त्याच्यामधून 3 इंच मायनस करायचं आहे, 10 इंच उरतं. 10चं निम्मं घ्यायचं आहे. इथे मी 5 इंचावर मार्किंग केली. छातीच्या लाईन पण सेम तेवढीच मार्किंग करते स्केलनी जॉईन करायचं आहे. त्यानंतर या लाईनचा सेंटर काढायचा आहे. सेंटरवर एक मार्किंग करायची. त्यानंतर क्रॉसमध्ये मार्किंग करायची. तर आपली चेस्ट जर 40च्या आत असेल तर बॅकला 1 इंच करायची आणि फ्रंटला 1.25 इंच करायची. आणि 40च्या पुढे असेल तर बॅकला 1.25 इंच करायची आणि फ्रंटला 1 इंच करायची. तर हे बघा आर्महोलचा शेप देखील देऊन घेतला आहे. त्यानंतर इथं जेवढं मायनस झालं आहे इकडे सेम तेवढंच मायनस करायचं आहे. तर हे बघा ते इकडं पण मी तेवढंच मायनस करते. त्यानंतर बघा आपल्याला स्केल अशी ठेवायची. आपला जर पाठीमागचा गळा या छाती स्केलच्या खाली जात असेल तर वरतून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे. आता पाठीमागचा गळा आपला डीप आहे 6.5 इंच आहे. आपल्या ह्या छातीच्या लाईनच्या पण खाली आणि स्केलच्या पण खाली जाणार आहे, त्यामुळे वरतून आपण किती मायनस करणार आहे अर्धा इंच. तर हे बघा हे कंपल्सरी आहे, कारण पाठीमागचा गळा आपला डीप नेक म्हटल्यावर छातीच्या लाईनच्या खाली जाणारच आहे, त्यामुळे वरतून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचे. त्यानंतर आपल्याला इथं रेडी शोल्डरची मार्किंग करायची. तर हे बघा आपण रेडी शोल्डर इथं 2च इंच घेणार आहोत. तर हे बघा मी 3 इंच मार्किंग करते. जर तुम्ही म्हणशाल 2.5 घेतलं होतं 2 का घेतलं, आपण इथं गळारुंदी खूपच कमी येत होती, त्यामुळे मी 2च इंच शोल्डर ठेवलं. आपण 2 पासून तर 2.25 पर्यंत तो चार्ट वापरू शकतो. त्याच्यामध्ये आपण जे सेमच आहे तर काही नाही, इथं 2 इंच घेतलं तरी. हे बघा मी इथं 3 इंच मार्किंग करते. शिलाई मार्जिन घेतली अर्धा इंच. 2 लाईन इतकं खाली क्रॉसमध्ये मार्किंग करून स्केलनी तसं जॉईन करते बघा अशा पद्धती. कारण शोल्डर आपले स्ट्रेट नसतात, थोडे क्रॉसमध्ये असतात, त्यामुळे असं मार्किंग करून घेतली. आता हा बॅक पार्ट ड्रॉ झाला आहे. आता आपण फ्रंट पार्ट ड्रॉ करू, कारण फ्रंट ड्रॉ झाल्याशिवाय आपल्याला बॅक कटिंग करता येणार नाही. तर चला.
तर बघा इथं फ्रंट पार्ट ड्राफ्ट करण्यासाठी मी दूरचा कार्डशीट पेपर घेतला आहे दुसरा. वरतून एक सरळ लाईन देऊन घेते. शोल्डरची मार्किंग करायची. शोल्डर आपले 13 इंच आहे. 13चं निम्म झालं 6.5 इंच. डाऊन जायचं 1 इंच. डाऊन जाणं कंपल्सरी आहे. तुमची साईज कोणती पण असू द्या. गळा रुंदीची मार्किंग करायची 2.5 इंच. हे देखील कंपल्सरी आहे. स्केलने आपण जॉईंट करून घेऊ असं. त्यानंतर इकडे देखील सेम तसंच जॉईन करून घ्यायचे. त्यानंतर आपण बॅकला घेतलं होतं सेम तसंच इथं फॉर्म्युला वापरणार आहे डीप नेकचा. तर बॅकला आपण आर्महोल किती घेतले होते तेवढेच इथं घ्यायचे. बॅकला आपण घेतले होते, मी चेक करून दाखवतो तुम्हाला इथं. तर हा बघा, इथून आपल्याला चेक करायचं आहे. तर किती घेतलं होतं हे बघा, 5.25 इंच. तर आपण फ्रंटला पण सेम तसंच घेणार आहे 5.25 इंच. तर हे बघा इथं मी 5.25 इंच मार्किंग करते, कारण बॅक आणि फ्रंट दोन्ही पण डीप आहे त्यामुळे सेमच घेणार आहे आपण. त्यानंतर आता फ्रंट पार्ट डीप जरी असला तरी आपण लुझिंग देतो 1.5 इंच. किती लुझिंग देतो 1.5 इंच. तर आपली चेस्ट किती आहे 33.5. तर 33.5 मध्ये आपल्याला लुझिंग द्यायची आहे. तर किती होईल 32. किती होणार आहे तर 32 होणार आहे. 33.5 मध्ये 1.5 इंच लुझिंग द्यायची. तुमची साईज कोणती असू द्या, बॅक डीप नेकला फ्रंटला 1.5 इंच लुझिंग देणं कंपल्सरी. तर 33.5 मध्ये 1.5 प्लस केल्यानंतर 32 झालं. 32चा चौथा भाग 8 इंच येतो. पुढे शिलाई मार्जिन घ्यायची 2 इंच. त्यानंतर बघा इथे शोल्डर मायनस करायचं आहे. आपण बॅकला जेव्हा पार्ट ड्रॉ केला होता तेव्हाच आपण शोल्डर मायनस चार्ट बघून किती मायनस होतं आहे ते बघितलं आहे. तर आता बॅकला आपलं 3 इंच मायनस झालं तर फ्रंटला 1.5 इंच मायनस होणार आहे. तर आपलं शोल्डर किती आहे 13 इंच आहे. 13मधून आपल्याला 1.5 इंच मायनस करायचं आहे. तर किती उरेल 11.5. तर 11.5चं निम्म घ्यायचं आहे आपल्याला. तर हे बघा अशा पद्धतीने. तर 11.5चं निम्म झालं 5.25. हे बघा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे टेप आणि 5.25 येतं आहे 11.5चं निम्म. तर इथून मार्किंग करते मी 5.25वर. छातीच्या लाईनवर पण सेम तशीच मार्किंग करायची 5.25. स्केलने जोडून घेते हे दोन्ही मार्किंग. या लाईनचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. तर सेंटरवर एक मार्किंग करायची. या सेंटरपासूनच्या मार्किंगपासून आपल्याला आतमध्ये यायचं आहे 2 लाईन इतकं. क्रॉसमध्ये मार्किंग करायची 1.25 इंच, कारण बॅकला आपण 1 इंच गेली. फ्रेंच कवने 1 मिनटं अगोदर वरती आपण ही लाईन इथं अशी जॉईन करू. त्यानंतर फ्रेंच कवने आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर बघा ही जी तिरपी लाईन आहे हिचा सेंटर काढायचं आहे. सेंटरवर एक मार्किंग करायची. त्यानंतर टेप आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे. तर अगोदर पुढच्या गळ्याची मार्किंग करायची. पुढचा गळा आहे 6 इंच. त्यानंतर आपलं शोल्डर टू अपेक्स आहे. शोल्डर टू अपेक्स आपलं 8.5 इंच आहे. ते इथं मी 9 इंच मार्किंग करते. त्यानंतर आपल्या ब्लाऊजची उंची आहे 14, पण आपण इथं 15 इंच मार्किंग करणार आहे, कारण फ्रंटमध्ये आपण हो 14 आहे. 1.5 इंच प्लस केले, कारण आपण फ्रंटमध्ये 1.5 इंच प्लस करत असतो, बॅकला 1 इंच करत असतो. तर आता हे सर्व लाईन स्केलने असं स्ट्रेट करून घेऊ, सरळ लाईन देऊन घेऊ. त्यानंतर बघा आपल्याला इथं जेवढं मायनस झालं आहे इकडे देखील सेम तेवढंच मायनस करायचं आहे, चेक करून घ्यायचं आहे. तर हे बघा इकडं पण मी तेवढं सेम मायनस करते. डीप नेकला मायनस करणं कंपल्सरी आहे. त्यानंतर बघा स्केल आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची. छातीच्या लाईनच्या 1/2 इंचावरती तुमचा गळा, पुढचा गळा जर स्केलच्या खाली जात असेल तुम्हाला वरतून 2 लाईन इतकं मायनस करायचं आहे. आता आपली ही बघा ही गळ्याची लाईन आहे, म्हणजे आपला गळा स्केलच्या खाली जातोय, त्यामुळे आपण वरतून 2 लाईन इतकं मायनस करणार आहे. मार्किंग करून घेतली 2 लाईन इतकं.
त्यानंतर रेडी शोल्डरची मार्किंग करायची. रेडी शोल्डर आपण 2 इंच आहे, 3 इंच मार्किंग करतोय. त्यानंतर इथून आपल्याला बघा आर्महोलच्या लाईनवर असे क्रॉसमध्ये मार्किंग करून असे इकडं जोडायचे, कारण शोल्डर आपले क्रॉसमध्ये असतं, त्यामुळे ही अशी क्रॉसची लाईन बनवली आहे. त्यानंतर बघा गळारुंदी किती आली चेक करायची. तर 2.25 इंच आली, तर सेम आपण इथं देखील तेवढीच घेऊ. तुम्हाला पाहिजे तुम्ही अर्धा इंच प्लस करू शकता त्याच्यात, पण मी जेवढी तेवढीच घेतली. त्यानंतर आपण फ्रेंच कवने आर्महोलचा गळ्याचा शेप देऊन घेऊ. राऊंडच शेप आहे, तर हे बघा. त्यानंतर आपल्याला इथं अपेक्स टू शोल्डर टू अपेक्सच्या याच्यावर अपेक्स टू अपेक्सची मार्किंग करायची. तर आपला अपेक्स टू अपेक्स आहे 6.5 इंच. 6.5 इंचाचं निम्मं घ्यायचं आहे, हे बघा असं. तर किती येईल? 3.25 इंच. तरी तुम्ही 3.25 इंच मार्किंग करते. इथं 3.25 इंच मार्किंग केली. त्यानंतर कमरच्या लाईन याच्यापेक्षा अर्धा इंच कमी करायची, म्हणजे इथं 3.25 केली, इथं कमरच्या लाईन मी 2.25 इंच मार्किंग करते. अर्धा इंच कमी घ्यायची. तुमची साईज कोणती पण असू द्या, पण हे मेजरमेंट सेम आहे. इथं जेवढं घेतलं आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी घ्यायचं आहे. त्यानंतर टक्सची मार्किंग करायची. इथं टक्स आपल्याला साईजनुसार घ्यायचं आहे. आपली साईज किती आहे? 3.5. तर हे बघा पहिल्या लाईनमध्ये येते. आर्महोलचा टक्स आहे 1.5 इंचचा, कमरचा टक्स आहे 2.5 इंचचा. समजलं? तर इथं आपल्याला टक्स किती घ्यायचा आहे? 2.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. तर हे बघा मार्किंग करते 2.5 इंचावर. स्केलने आपल्याला अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे. त्यानंतर बघा आपल्याला या लाईनचे 3 सेंटर काढायचे. तर अशा पद्धतीने टेप ठेवायचा. सेंटरवर एक मार्किंग करायची. पुन्हा एकदा तिथून खाली टेप असा कमरच्या लाईनवर ठेवायचा. पुन्हा एक सेंटरवर मार्किंग करायची. पुन्हा एक इथून वरती असा टेप ठेवायचा. पुन्हा एक सेंटरवर मार्किंग करायची. म्हणजे या लाईन आपल्याला 3 सेंटर काढायचे. सर्वात खालच्या सेंटरपासून अर्धा इंच बाहेर जायचं आहे आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार देण्यासाठी. मधल्या सेंटरपासून 2 लाईन इतकं, कारण आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा असतो, त्यामुळे आपण मार्किंग करत असतो. त्यानंतर बघा हा आणि हा पॉईंट, हे तिन्ही पॉईंट आपल्याला असे स्केलने जॉईन करायचे. हे बघा. त्यानंतर एक लाईन इतका आतमधून असा शेप देऊन घ्यायचा. त्यानंतर कमरची मार्किंग करायची. तर कमर किती आहे आपली? कमर आहे आपली 23 इंच. 23 इंच आहे, तर आपले 23चा चौथा भाग किती येईल? 5.25 इंच. ते इथे मी 5.25 इंच मार्किंग करते. त्यानंतर आपल्याला टक्सची मार्जिन घ्यायची. टक्स किती आपला? 2.5 इंचाचा. तर टक्सची देखील सेम तेवढी मार्जिन घ्यायची. त्यानंतर आपल्याला पुढे शिलाई मार्जिन घ्यायची 2 इंच. टक्स आपला मायनस होणार आहे, त्यामुळे आपण टक्सची देखील मार्जिन घेतली. आता आपण हे फिटिंगच्या लाईनला बाहेरच्या लाईनला अशी जोडून घेऊ. त्यानंतर आपल्याला ह्या दोन्ही लाईन चेक करून घ्यायचे आहे. तर अगोदर ही लाईन चेक करायची. ही किती आहे? 6.5 इंच आहे. तर आपल्याला ही देखील सेम तेवढीच पाहिजे, कारण जर कमी जास्त झाली तर स्टिचिंग करताना प्रॉब्लेम येईल. त्यासाठी अगोदरच आपल्याला चेक करायचं आहे. इथे येते 6.5. तर हा गॅप किती येतो आहे? अर्धा इंचाचा येतो आहे. तर पुढे आपल्याला 1 इंचाचा घ्यायचा आहे. तोच आर्महोलच्या साईडला अर्धा इंच, म्हणजे इथं जेवढं आलं आहे त्याच्या डबल इथे घेतलं आहे, आणि इथं जेवढं आलं आहे तेवढंच इथे घेतलं आहे. त्यानंतर इकडं देखील घ्यायचं आहे. स्केलने आता हे सर्व जॉईन करू आपण. इकडे देखील सेम जॉईन करून घ्यायची. स्केल या फिटिंगच्या लाईनला अशा पद्धतीने ठेवायची. हे बघा अशी जॉईन करून, आणि इकडे असं मार्क करायचे. त्यानंतर बघा इथं टक्स किती घेतला आहे आपण? 2.5 इंचाचा. तर त्याचा निम्मा इथं घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला इथं 1.25 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. तर हे छातीच्या लाईनवर अशा पद्धतीने ठेवायचा आहे टेप, आणि जिथं जॉईंट होतं तिथं मार्क करायचं आहे. त्या 1.25 इंचाचं निम्मं घ्यायचं आहे आपल्याला, आणि ह्या मार्क केलेल्या दोन्ही बाजूने मार्क करायचं आहे. बघा अशा पद्धतीने, म्हणजे पूर्ण टक्स घ्यायचं आहे आपल्याला 1.25 इंचाचा. तर शोल्डर टू अपेक्सच्या लाईनला ते जॉईन करायचं आहे ते मार्किंग. तर हे दोन्ही टक्स आपल्याला चेक करून घ्यायचे, कारण हे देखील आपल्याला कमी जास्त नको आहे. तर हे किती येतो आहे? 5 इंच.
तर हा देखील सेम तेवढाच पाहिजे आपल्याला 5 इंच. तर बाहेर जाऊ द्यायचं आहे. स्केल अशी ठेवायची आणि ही जी लाईन ड्रॉ केली हिला अशी जॉईंट करून घ्यायची. आता इथं आपण नवीन आर्महोलचा शेप देऊन घेऊ. तर हे बघा अशा पद्धतीने मी नवीन आर्महोलचा शेप देऊन घेते. आता हे झालं आपलं बेसिक प्रिन्सेस कट ब्लाऊजचे मार्किंग. आता आपण कट करून घेऊ. आपल्याला सेंटरला पण एक टक्स घ्यायचा आहे बघा इथे. तर हा टक्स किती घ्यायचा आहे, तर मी इथं 1.25 इंचाचा टक्स घेते. तर हे बघा अर्धा इंचाला एक लाईन कमी असे दोन्ही बाजूनी मार्किंग केलं आणि असे आता आपण कटिंग करून घेऊ. तर एवढी बेसिक ड्राफ्टिंग आहे. तर तुम्हाला समजलं असेल, तुम्ही या साईजनुसार याच मेथडनुसार म्हणजे कोणत्या पण साईजची ब्लाऊजची प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग करू शकता. तुमची साईज कोणती पण असू द्या, पण तुम्हाला चेंजेस करायचे साईजनुसार. तर हे बघा आता अगोदर आपण कट करून घेऊ. तर अगोदर मी फिटिंगची लाईन कट करते, गळा कट करून घेते. हे जे क्रॉसमध्ये शोल्डर आहे ते देखील कट करायचे आपल्याला. आर्महोल आपण लगेच कट नाही करणार आहे, नंतर कट करू. आता आपल्याला हा टक्स कट करून घ्यायचा आहे. तर हे बघा जशी मार्किंग केली त्याच पद्धतीने आपल्याला टक्स देखील कट करायचा आहे. त्यानंतर हे जो टक्स आहे हा बघा एकावर एक असं व्यवस्थित ठेवायचं आहे आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने ठेवल्यानंतर जिथून फोल्ड केलं आहे तिथून अर्धा इंच आपल्याला खाली मार्किंग करायची. त्यानंतर हे फोल्ड केलं आहे त्याचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. सेंटर वेक मार्किंग करायची. 2 लाईन इतका आतमध्ये मार्किंग करायची. फ्रेंच कवने प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेऊ. आता ही सर्व पॉईंट फ्रेंच कवने मॅच करायचे. हे बघा अशा पद्धतीनं मॅच झाली. आता आपण ते असं फ्रेंच कवने मार्क करून घेऊ. हे बघा फ्रेंच कवने प्रिन्सेस कटचा आकार प्रॉपर येतो. आर्महोल देखील कट करून घेऊ अगोदर. हे बघा नवीन आर्महोल आणि अगोदरचा आर्महोल देखील आपला जॉईंट होतोय. प्रिन्सेस कटचा पार्ट कट करून घेऊ. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर इथं थोडासा पॉईंट बनत असेल तर तो कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा टक्स देखील मायनस करायचा आहे आपल्याला. तर हे बघा अशा पद्धतीने टक्स पण मायनस करायचा आहे. त्यानंतर आता बॅक पार्ट घेते मी. तर हा बघा बॅक पार्ट घेतला आहे. बॅक पार्टवर हा प्रिन्सेस कटचा पार्ट आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे. हे बघा असं दिसत असेल तुम्हाला. तर जसं ड्रॉ होतं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे बघा त्यानंतर इकडे देखील सेम स्केलने आपण जॉईन करून घेऊ. इथं आपल्याला आता थोडंसं असं खालून आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर इकडे बघा अशी स्ट्रेट लाईन देऊन घेते. अगोदर आता आपल्याला ब्लाऊजची उंची चेक करून घ्यायची. तर हे बघा इथून मी टेप असा ठेवते, ब्लाऊजची उंची चेक करते. तर हे बघा इथून तर मी हे बघा तर पूर्ण 14.5 इंच हे पूर्ण घेऊन घेते म्हणजे ती शिवून. तर हे बघा इथं मी 14.5 आहे, मी जेवढंच तेवढं घेऊन घेते कारण शिवून आपलं ते 13 इंचाच्या आसपास आपलं तयार होणार आहे. तुम्हाला ब्लाऊजची उंची चेक करून घ्यायची, त्यानुसारच तुम्हाला तुमच्या मागच्या मार्किंग करायची. तर हे बघा गळ्याची अशा पद्धतीने. आता 1 मिनटं
आता आपण मागच्या गळ्याची देखील मार्किंग करून घेऊ. तर बेल्ट आपला किती होता, 3.5 इंचच होता, तर 4.5 मार्किंग करायची, कारण वरतून अर्धा इंच जाणार आहे, खालून कमरच्या साईडने अर्धा इंच जाणार आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळा रुंदी चेक करायची, 2 इंच आहे, तर आपण इथं 2.5 इंच घेणार आहे. स्केलने असं बॉक्स बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर फ्रेंच कवण्या आर्महोल गळ्याचा शेप देऊन घेणार आहे, कारण राऊंडच शेप आहे. हे बघा, आता आपण कट करून घेऊ. तर ही फायनल लाईन आहे आपली. ही बघा, ही अशा पद्धतीने बॅक पार्ट कट करून घेते. त्यानंतर गळा देखील कट करून घेते मागचा. आता ही जी क्रॉसमधलं शोल्डर आहे हे देखील कट करून घ्यायचे. आर्महोल कट करून घेते. तर नवीन आर्महोल मार्किंग केलं आहे ते कट करते. ते बघा, अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट देखील कट. तर हे बघा, आपले प्रिन्सेस कट ब्लाऊजचे तिन्ही पॅटर्न तयार आहे. बॅकमध्ये कुठेही काही चेंजेस करायचे नाही, असं आहे, असंच अस्तर्व ठेवून कट करायचं आहे. तर हे बघा, हे प्रिन्सेस कट आहे, तर हे पार्ट दोन्हीला जॉईंट होणार आहे, त्यामुळे आपल्याला शिलाई मार्जिन लागणार आहे. त्यामुळे इथून हे बघा, पूर्ण इथपर्यंत आपल्याला ही शिलाई मार्जिन वाढवायची अर्धा इंच. त्यानंतर इथून पण सेम इथपर्यंत अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवायची. त्यानंतर इकडनं आय हुक पट्टीसाठी अर्धा इंच वाढवायचं आहे आपल्याला. हे बघा, इकडनं जे मार्क केलं आहे ते आपल्याला शिलाई मार्जिन वाढवायची, इकडनं अर्धा इंच वाढवायची, आणि हे दोन्ही पार्टला जॉईंट करण्यासाठी अर्धा इंच वाढवायची. स्लीवची कटिंग मी अगोदरच्या भरपूर व्हिडिओमध्ये दाखवली, तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल, स्लीवचा सेपरेट देखील व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्या प्रिन्सेस कट ब्लाऊजची संपूर्ण कटिंग झाली आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.